Hello friends, in previous video lecture we have studied Raoult's law. So we have studied statement of Raoult's law, then derivation for a volatile solute. So according to Raoult's law, partial vapor pressure of any component is equal to vapor pressure of that pure component multiplied by mole fraction. If suppose this is first component A1 and for second component in a solution there are two components, solute and solvent, then second component if it is A2 then according to Raoult's law the partial vapor pressure of A2 is always equal to the vapor pressure of pure component, that is A2, multiplied by its mole fraction, that is X2. So this is we have already studied in previous lecture. In today's lecture we are going to study the ideal and non-ideal solutions. Ideal and non-ideal solutions. So what is ideal solution and what is non-ideal solution? Raoult's law, it is applicable to only ideal solutions. We also plotted the graph, that is vapor pressure against mole fraction for two components and its total vapor pressure. So Raoult's law, it is only applicable to ideal solutions. Then what is non-ideal solutions? So first here we study ideal solution. Ideal solution. So in exam the question will be asked for 2 marks. Distinguish between ideal and non-ideal solutions. 2 मार्काला तुम्हाला बोर्ड एक्झामला डिफरन्स विचारला जाऊ शकेल आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन मधला डिफरन्स. तर पहिल्यांदा आपण आयडियल सोल्युशनमध्ये कुठले पॉईंट्स आहेत ते बघूया आणि त्याच्याबरोबर अपोजिट्स काय असणार आहेत नॉन आयडियल सोल्युशन्स. तर पहिला पॉईंट आयडियल सोल्युशन इट ओबेज राउल्ट्स लॉ. आयडियल सोल्युशन ओबेज Raoult's law over entire range of concentration. Over entire range of concentration. म्हणजे Raoult's law जो आहे आयडियल सोल्युशनच्या बाबतीत त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कुठलंही असेल तरी तो लॉ त्या आयडियल सोल्युशनला ॲप्लिकेबल असतो किंवा ते सोल्युशन Raoult's law ओबे करतं. हा पहिला पॉईंट आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट जो आहे तो एन्थाल्पीच्या बाबतीत आहे. डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू 0. तर डेल्टा एच मीन्स चेंज इन एन्थाल्पी. तर चेंज इन एन्थाल्पीसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे H2 मायनस H1 इक्वल टू डेल्टा एच. आता H2 मीन्स एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट. ही एन्थाल्पी कशी असते प्रॉडक्टची आणि H1 मीन्स एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट. आता या सोल्युशनमध्ये जर 2 कॉम्पोनंट्स असतील ए आणि बी तर आपण याप्रमाणे ती रिॲक्शन लिहू शकतो. ए आणि बी ए प्लस बी गिव्स ए बी. बरं आता ए कॉम्पोनंट आहे सोल्यूट असेल समजा बी हा सॉल्वंट असेल तर यापासून ए बी हा प्रॉडक्ट तयार होईल. या ठिकाणी हा प्रॉडक्ट काय ए बी आहे किंवा सोल्युशन आहे. ए बी इज अ सोल्युशन. ए इज सपोज सोल्यूट अँड बी इज देन सॉल्वंट. बायनरी सोल्युशन असेल तर एक सोल्यूट असेल एक सॉल्वंट असेल आणि मिक्सिंग केलं की ते सोल्युशन तयार होईल. सोल्युशन हा प्रॉडक्ट झाला म्हणजे इथं याची व्हॅल्यू H2 आली आणि या दोन्हीची जी एन्थाल्पी आहे त्याची ॲडिशन किती असणार आहे H1. तर इथं H2 मायनस H1 म्हणजेच काय डेल्टा एच मिक्सिंगचा.
तर हा डेल्टा एच ऑफ मिक्सिंग म्हणजे सॉल्वंट आणि सोल्यूट मिक्स केल्यानंतर जो प्रॉडक्ट तयार होईल त्या ठिकाणची जी एन्थाल्पी आहे डेल्टा एच ही किती असते 0 असते. म्हणजे काय असणार आहे H1 बरोबर H2 असणार आहे. दोन्हीची एन्थाल्पी सेम म्हणजे रिॲक्टंटची एन्थाल्पी इक्वल टू प्रॉडक्टची एन्थाल्पी. दोन्हीला आपण डिफरन्स घेतला तर तो किती येणार 0 येणार आहे. म्हणजे डेल्टा एच इज 0 इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. सोल्यूट प्लस सॉल्वंटची एन्थाल्पी आणि प्रॉडक्ट म्हणजे सोल्युशनची एन्थाल्पी. सोल्युशनसाठी आपण H2 घेतलेला आहे आणि सोल्यूट प्लस सॉल्वंटसाठी H1. या दोन्ही एन्थाल्पी जर सेम असतील तर इथं डेल्टा एचची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे आयडियल सोल्युशनच्या बाबतीत काय होतं रिॲक्टंटची एन्थाल्पी आणि प्रॉडक्टची एन्थाल्पी सेमच असते. सो इन दिस केस डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज ऑलवेज 0. देन थर्ड पॉईंट बघा डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इट इज ऑल्सो इक्वल टू 0. आता व्हॉट इज डेल्टा व्ही. डेल्टा व्हीचा पुन्हा फॉर्म्युला वरच्या प्रमाणेच काय येणार आहे Ph2 मायनस Ph1. आता Ph2 म्हणजे प्रॉडक्टचा व्हॉल्यूम, Ph1 म्हणजे काय असणार आहे रिॲक्टंटचा व्हॉल्यूम. आता इथं ए आणि बी आपण हे दोन कॉम्पोनंट घेतलेले आहेत. त्यापासून ए बी हे सोल्युशन तयार झालं. समजा सोल्यूट आहे दिस इज सॉल्वंट आणि प्रॉडक्ट इज ए सोल्युशन. सोल्युशनचा व्हॉल्यूम Ph2 आणि या दोन्हीचा जो व्हॉल्यूम आहे तो किती असणार आहे Ph1. म्हणजे समजा आपण 5 ml सोल्यूट घेतलं 5 ml सॉल्वंट घेतलं तर या ठिकाणी सोल्युशनचा व्हॉल्यूम हा 10 ml असणार आहे. कारण डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज 0 कधी येईल रिॲक्टंटचा व्हॉल्यूम आणि प्रॉडक्टचा व्हॉल्यूम ज्यावेळेला सेम असेल तर दोन्हीतला डिफरन्स किती असणार आहे 0. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट इज ऑलवेज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. सो देअरफॉर डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग केल्यानंतर सोल्युशन तयार होतं तर त्याची व्हॅल्यू 0 असते इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. हा एक तिसरा पॉईंट आहे. त्यानंतर आयडियल सोल्युशनमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे सोल्यूट मॉलिक्युल्स जर असतील तर सोल्यूट आणि दुसरा सॉल्वंट आपण घेतलेला आहे म्हणजे सोल्यूट सॉल्वंट याच्यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे. सोल्यूट सॉल्वंट त्यानंतर सोल्यूटमध्ये सुद्धा इंटरॅक्शन असणार आहे आणि सॉल्वंटमध्ये सुद्धा इंटरॅक्शन असणार आहे. म्हणजे आपण ए आणि बी कन्सिडर केलं तर ए हा सोल्यूट सपोज बी इज अ सॉल्वंट तर या दोन्हीमधल्या मॉलिक्यूलमध्ये इंटरॅक्शन असेल कारण इथं सोल्युशन तयार होणार आहे. सोल्यूट म्हणजे सेम टाईप ऑफ मॉलिक्युल्स. एका सोल्यूटचे 2 मॉलिक्यूल किंवा 2पेक्षा जास्त जरी असतील तरी दोन्ही सेम टाईपचेच असणार आहे. सॉल्वंट इंटरॅक्शन म्हणजे 2 मॉलिक्युल्समधलं इंटरॅक्शन म्हणजे बी इंटरॅक्शन. तर इन केस ऑफ आयडियल सोल्युशन सो ऑल दीज इंटरॅक्शन्स बिटवीन solute and solvent are comparable. कंपॅरिबल म्हणजे सारखंच असतं. म्हणजे ए आणि बी मध्ये जे इंटरॅक्शन असेल तेवढंच इंटरॅक्शन ए मध्ये असणार आहे आणि बी मध्ये असणार आहे. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन समजा हे सोल्युशन आहे दिस इज सोल्युशन ए बी इन सेकंड बीकर टेक सोल्यूट ए and in third beaker solvent B. The solution after mixing, so there are 2 types of molecules A and B. तर या दोन्ही मधलं इंटरॅक्शन आहे A आणि B यासारखंच असतं. So this is a solute containing only A type molecules. तर 2 A मधलं इंटरॅक्शन it is similar to AB. Also in case of solvent it containing B type of molecules, so in between 2 B molecules the intermolecular force of attraction, so all these interactions are comparable, means nearly same interaction in case of ideal solutions.
these are comparable molecular interactions. Then one more point is vapor pressure of ideal solution. Vapor pressure of ideal solution that is total vapor pressure is always equal to partial vapor pressure of first component, that is A, plus partial vapor pressure of a second component, that is B. So these are the points regarding ideal solutions. I will repeat this point. First point is ideal solution always obeys Raoult's law over the entire range of concentration. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती जरी सोल्युशनचं असेल, that ideal solution it obeys Raoult's law. Then delta H means enthalpy of the reaction. म्हणजे रिॲक्टंटची एन्थाल्पी सोल्यूटची आणि सॉल्व्हंटची इट इज ऑलवेज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ ए सोल्युशन. म्हणजे दोन्हीला जर डिफरन्स काढला तर किती असणार आहे 0. म्हणजे डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज ऑलवेज इक्वल टू 0 इन केस ऑफ आयडियल सोल्युशन. थर्ड पॉईंट आहे डेल्टा व्ही मीन्स चेंज इन व्हॉल्यूम. सोल्युशनचा व्हॉल्यूम आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम इट इज ऑल्सो इक्वल. सो हिअर डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज ऑलवेज इक्वल टू 0 इन केस ऑफ ए आयडियल सोल्युशन. नेक्स्ट पॉईंट आहे तो इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सोल्यूटमध्ये जे मोलिक्युल्स आहेत, समजा सोल्यूटला आपण ए कन्सिडर केलं तर ए मधलं इंटरॅक्शन, सॉल्व्हंट बी जर असेल तर बी मधलं इंटरॅक्शन हे ऑलवेज काय असतं, सेम असतं और कम्पेरेबल असतं इन केस ऑफ ए आयडियल सोल्युशन. आणि लास्टचा जो पॉईंट आहे तो व्हेपर प्रेशर. आयडियल सोल्युशनचं व्हेपर प्रेशर, मग त्यामध्ये जो सोल्यूट असेल आणि सॉल्व्हंट असेल त्यांच्या पार्शियल व्हेपर प्रेशरच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे समजा इथं सोल्युशन ए बी आहे तर इथं एचं पार्शियल प्रेशर आणि बीचं पार्शियल प्रेशर यांची जर ॲडिशन केली तर जी व्हॅल्यू येईल प्रेशरची ती व्हॅल्यू ही टोटल प्रेशर बरोबर असते. सो दीज आर द पॉईंट्स रिगार्डिंग आयडियल सोल्युशन. आता याचं एक एक्झाम्पल आहे आयडियल सोल्युशनचं, बेंझिन अँड टोलिन. फॉर एक्झाम्पल बेंझिन अँड टोलिन. बेंझिन आणि टोलिन हे जर आपण सोल्युशन मिक्स केलं दोन कॉम्पोनंट्स तर तयार होणारं सोल्युशन हे आयडियल सोल्युशन असते आणि त्यासाठी हे सगळे पॉईंट्स ॲप्लाय केले जाऊ शकते. त्यानंतर आता दुसरा टाईप जो आहे तो नॉन आयडियल सोल्युशन. आता याच्यासमोरच आपण नॉन आयडियल सोल्युशनचे पॉईंट घेऊ. नॉन आयडियल सोल्युशन जरी तुम्हाला डिफरन्स विचारला तर हेच पॉईंट तुम्हाला डिफरन्समध्ये लिहिता येते. आता याच्याबरोबर सगळे अपोजिट पॉईंट आहेत ते नॉन आयडियल सोल्युशनमध्ये. आता पहिला पॉईंट आपण कन्सिडर करूया. फर्स्ट पॉईंट काय तर इट ओबेज राउल्ट्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जर नॉन आयडियल सोल्युशन असेल देन इट डज नॉट ओबे राउल्ट्स लॉ. नॉन आयडियल सोल्युशन डज नॉट ओबेज राउल्ट्स लॉ. म्हणजे इथं तुम्हाला पार्शियल प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इज नॉट इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. म्हणजे समजा इथं आपण पहिला कॉम्पोनंट घेतला त्याचं पार्शियल वेपर प्रेशर P1 इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट अँड इट्स मोल फ्रॅक्शन. तर आयडियल सोल्युशनच्या बाबतीत काय असतं, सेम असतं. पण इथं काय तर इज नॉट इक्वल टू, देअरफॉर इट डज नॉट ओबेज राउल्ट्स लॉ. मग सॉल्यूटचा असेल किंवा सॉल्व्हंटचा असेल. हा पहिला पॉईंट झाला. याच्याबरोबर अपोजिट पहिला पॉईंट नॉन आयडियलसाठी येईल. आता सेकंड पॉईंट सुद्धा काय, डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इट इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट आणि एन्थाल्पी ऑफ प्रॉडक्ट हे सेम येत नाहीत. एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट जास्त असेल प्रॉडक्टची कमी असेल किंवा प्रॉडक्टची जास्त येईल रिॲक्टंटची कमी. सो देअरफॉर इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी H2 - H1 इज नॉट इक्वल टू 0.
ग्रेटर दॅन 0 येईल किंवा लेस दॅन 0 येईल, बट इट इज नॉट इक्वल टू 0. सो दिस इज सेकंड पॉईंट. द थर्ड पॉईंट इज व्हॉल्यूमच्या बाबतीत आहे डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इट इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. मीन्स P2 minus P1 इट इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सोल्युशनचा व्हॉल्यूम V2 आणि सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम याच्यात जर आपण डिफरन्स काढला तर तो 0 येत नाही, तो 0 पेक्षा जास्त येईल किंवा कमी सुद्धा असू शकतो. सो दिस इज थर्ड पॉईंट, डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. नेक्स्ट पॉईंट इज इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन solute molecules, solute solvent molecules and solvent molecules. सो इथं आयडियलच्या बाबतीत कसं आहे, कम्पॅरेबल आहे किंवा सेम आहे, बट इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन इट इज नॉट कम्पॅरेबल. तर याच्यामध्ये सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन किंवा AB then AA आणि BB. A फॉर सोल्यूट, BB फॉर सॉल्व्हंट आणि AB फॉर ए सोल्युशन. इन केस ऑफ आयडियल सोल्युशन इट इज कम्पॅरेबल, बट इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन इट इज नॉट कम्पॅरेबल, इट इज ए डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये हे सोल्युशनचं जास्त इंटरॅक्शन असेल किंवा मग सोल्युशनचं कमी इंटरॅक्शन असेल त्या मॉलिक्युलमधलं, ग्रेटर दॅन येईल किंवा लेस दॅन येईल. सो दिस इज नॉट ए कम्पॅरेबल. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन नॉट कम्पॅरेबल. सो दिस इज फोर्थ पॉईंट. आणि लास्ट पॉईंट जो आहे इथं आयडियलमध्ये काय सांगितलं, वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन, म्हणजे टोटल वेपर प्रेशर सोल्युशनचं असेल ते कशाबरोबर असलं पाहिजे, त्यामध्ये असणारे 2 कॉम्पोनंट्स आहेत, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, त्याच्या पार्शियल वेपर प्रेशर बरोबर किंवा त्यांच्या ॲडिशन बरोबर. तर या ठिकाणी नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीत वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन इट इज नॉट इक्वल टू पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट प्लस पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए सॉल्व्हंट. सो दिस इज नॉट इक्वल टू. या ठिकाणी पेपर प्रेशर हे जास्त असू शकतं किंवा कमी असू शकतं. तर याप्रमाणे हा दोन्हीमधला डिफरन्स आहे. तर हा डिफरन्स महत्त्वाचा, याच्यावरती तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन परीक्षेला विचारला जाईल. आता इथं पण लास्ट जो पॉईंट मिळाला, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इट इज नॉट इक्वल टू द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट किंवा प्युअर कॉम्पोनंट्स, फर्स्ट कॉम्पोनंट अँड सेकंड कॉम्पोनंट. तर इट शोज डेविएशन, इट शोज डेविएशन. म्हणजे आपण रॉड्सला जो आयडियल सोल्युशनचा ग्राफ काढलेला होता त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं दोन्ही कशा आहेत, स्ट्रेट लाईन आहे. सोल्यूटची स्ट्रेट लाईन आहे, सॉल्व्हंटची स्ट्रेट लाईन आहे आणि टोटल जे प्रेशर आहे त्याची सुद्धा स्ट्रेट लाईनच आहे. तर इन केस ऑफ नॉन आयडियल सोल्युशन त्याच्यामध्ये तुम्हाला डेविएशन दाखवलं. डेविएशन म्हणजे एक निगेटिव्ह डेविएशन असेल. निगेटिव्हमध्ये काय आहे, पेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे लेस असणार आहे आणि दुसरं आहे ते पॉझिटिव्ह डेविएशन असेल. पॉझिटिव्हमध्ये पेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन इज ग्रेटर दॅन दिस 2 कॉम्पोनंट्स. तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा 2 टाईपचे डेविएशन नॉन आयडियल सोल्युशनमध्ये दिसतील. तर हे आपण ग्राफिकली सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. तर हा जो डिफरन्स आहे तो तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून ठेवा. जर परीक्षेला तुम्हाला विचारला तर तुम्हाला 4 पॉईंट इथे लिहिता आले पाहिजे. तर लास्टला जो आपण नॉन आयडियल सोल्युशनसाठी 5वा पॉईंट बघितला, इट शोज डेविएशन, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डेविएशन. आता त्या बाबतीत जो कर्व आहे तो कसा येईल तो आपण इथं ग्राफ काढून बघूया. फर्स्ट पॉझिटिव्ह डेविएशन, पॉझिटिव्ह डेविएशन. आता हे कुठल्या सोल्युशनच्या बाबतीत आहे, फक्त नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीत. आयडियल सोल्युशनला आपण अगोदर कर्व काढलेला आहे, रॉड्सला ओबे करतो त्यामुळे स्ट्रेट लाईन येते. नॉन आयडियल सोल्युशनला 2 टाईपचे कर्व आहेत, एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह, डिपेंड्स अपॉन वेपर प्रेशर व्हॅल्यूज.
तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन कशामुळे येतं, तर या ठिकाणी ए बीचं जे इंटरॅक्शन आहे म्हणजे सोल्युशनमध्ये असणारा सोल्यूट प्लस सॉल्वंट या मोलिक्युलमधलं इंटरॅक्शन इट इज ऑलवेज लेस दॅन द इंटरॅक्शन बिटवीन सोल्यूट मोलिक्युल्स अँड सॉल्वंट मोलिक्युल्स. म्हणजे ए मधलं इंटरॅक्शन आणि बी बीमधलं इंटरॅक्शन जे आहे त्याच्यापेक्षा सोल्युशनमध्ये जे दोन मोलिक्युल्स येतील सोल्यूटचं आणि सॉल्वंटचं हे इंटरॅक्शन कमी असतं. म्हणून जिथं काय आपण लिहिलं आहे ए बीमधलं इंटरॅक्शन इट इज लेस दॅन इंटरॅक्शन ऑफ सोल्यूट मोलिक्युल्स अँड इंटरॅक्शन ऑफ सॉल्वंट मोलिक्युल्स. त्याला विकर इंटरॅक्शन असं म्हणतो आपण. विकर सोल्युशनचं इंटरॅक्शन हे वीक असतं. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीत डेल्टा एच ही जी व्हॅल्यू आहे तर आपण नॉन आयडियलमध्ये गेलं इट इज नॉट इक्वल टू 0. पण पॉझिटिव्ह जर डेव्हिएशन असेल तर या ठिकाणी ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते. इट इज ग्रेटर दॅन 0. आता शून्यापेक्षा जास्त कधी येईल तर H2 मायनस H1 इट इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे इथं H2ची व्हॅल्यू ही जास्त आली पाहिजे. मग H2 काय सेट आहे, प्रॉडक्टची एन्थाल्पी आहे. प्रॉडक्ट म्हणजे सोल्युशनची एन्थाल्पी. सो दिस इज एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आणि H1 म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंटची एन्थाल्पी. सोल्यूट प्लस सॉल्वंट हे रिॲक्टंट्स आहेत. तर यामध्ये सोल्युशनची एन्थाल्पी जास्त असते, रिॲक्टंटची कमी असते. त्यामुळे याचं जे सबस्ट्रॅक्शन केलं तरी व्हॅल्यू 0पेक्षा जास्त आहे. सो दिस इज फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्यानंतर तिसरा पॉईंट व्हॉल्यूमच्या बाबतीत चेंज इन व्हॉल्यूम. आता इथं आपण नॉट इक्वल टू 0 लिहिलं आहे तर इथं सुद्धा त्याचप्रमाणे काही पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी ग्रेटर दॅन 0. म्हणजे इथं सोल्युशनचा जो व्हॉल्यूम आहे P2 मायनस P1 इट इज ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. म्हणजे सोल्युशन P2 जर आपण घेतलं तर हा व्हॉल्यूम सोल्युशनचा आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि V1 हा व्हॉल्यूम कशा असणार आहे, सोल्यूट आणि सॉल्वंटचा व्हॉल्यूम. त्यामध्ये तयार होणारं जे सोल्युशन आहे त्याचा व्हॉल्यूम जास्त तयार होतं आणि P1 प्लस सॉल्वंटचा व्हॉल्यूम कमी होतो. समजा इथं आपण ए हा सोल्यूट घेतला आणि बी हा सॉल्वंट घेतलेला आहे. तर इनिशियली आपण जर समजायचे आपण 5 ml सोल्युशन घेतलं तर तयार होणारं जे सोल्युशन आहे ए बी याचा व्हॉल्यूम हा टोटल व्हॉल्यूम किती झाला 10 झाला. तर 10पेक्षा काय असणार आहे, इट इज V2चा व्हॉल्यूम हा जास्त. म्हणजे इथं ए बी हे सोल्युशन आहे याचा 10पेक्षा जास्त म्हणजे 11 असेल किंवा 11पेक्षा जास्त किंवा 10पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 10. म्हणजे सोल्युशनचा व्हॉल्यूम हा जास्त असतो, सोल्यूटचा व्हॉल्यूम कमी असतो, सोल्यूट प्लस सॉल्वंट. सो दिस इज फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन. देन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर. चौथा पॉईंट, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज higher than pure components. इथं आपण लास्टला पॉईंट बघितला, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज नॉट इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ ए प्युअर कॉम्पोनंट्स, टू कॉम्पोनंट्स सोल्यूट अँड सॉल्वंट. बट इन केस ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन जर होत असेल तर त्यामध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर इट इज हायर ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट P1 अँड P2 किंवा 2 कॉम्पोनंट्स. तर हे झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या बाबतीत. आता याचप्रमाणे तुम्हाला निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी पॉईंट्स तयार करता येतील. याच्या अपोजिट जे पॉईंट्स येणार आहेत ते कशाचे येणार आहेत, निगेटिव्ह डेव्हिएशनसाठी. निगेटिव्ह डेव्हिएशन. Non-ideal solution shows 2 types of deviations, positive and negative. तर पॉझिटिव्हमध्ये आपण हे 4 पॉईंट बघितलेत. याच्या बरोबर अपोजिट पॉईंट निगेटिव्हमध्ये असणार आहे. पहिला पॉईंट काय येईल बघा, इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे ए आणि बी सोल्युशनमधल्या मोलिक्युल्स. दिस इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन इथं विकर आहे तर निगेटिव्हमध्ये ते स्ट्रॉंगर असतं. म्हणजे ग्रेटर दॅन काय ना ए अँड बी बी म्हणजे स्ट्रॉंगर. सोल्युशनमधल्या जे मोलिक्युल्स आहेत ए आणि बी याच्यामधला जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंगर असतो. इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजेच त्यामध्ये असणारा बॉन्ड.
इन केस ऑफ पॉझिटिव्ह डेव्हिएशन तिथं वीक बॉन्ड असतो आणि निगेटिव्हमध्ये हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. हा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट, या पॉईंटवरून काय येईल बघा, डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इथं ग्रेटर दॅन 0 आहे. याच्या अपोजिट काय येणार, डेल्टा एच ऑफ मिक्सिंग इज लेस दॅन 0. जिथं एन्थाल्पीची जी व्हॅल्यू आहे H2 मायनस H1 ही लेस दॅन 0 म्हणजे शून्यापेक्षा कमी येते. कमी येते म्हणजे ही व्हॅल्यू काय असणार आहे, लेस असणार आहे आणि ही व्हॅल्यू हायर असणार. म्हणजे H1 जास्त असणार, H2 कमी असणार. H2 म्हणजे सोल्युशनची एन्थाल्पी, H1 म्हणजे रिॲक्टंटमध्ये सोल्यूट प्लस सॉल्व्हंटची एन्थाल्पी. यामध्ये सोल्युशनची एन्थाल्पी कमी असते, त्यामुळे इथं व्हॅल्यूची लेस दॅन 0 येईल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम ऑफ मिक्सिंग, इट इज ऑल्सो लेस दॅन 0. इथं ग्रेटर दॅन 0 आहे, तिथं लेस दॅन 0. मग लेस दॅन 0 कधी येणार, V2 मायनस V1 इज लेस दॅन 0. म्हणजे V2चा जो व्हॉल्यूम आहे तो कमी असणार आहे, लेस, आणि रिॲक्टंटमध्ये सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम हा जास्त आहे. म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट समजा 10 ml आला, 5 ml असेल तर 10 ml व्हॉल्यूम येईल. तर हा V2चा 10 पेक्षा कमी असणार आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू 0 पेक्षा कमी येते. V2 मायनस V1 इज लेस दॅन 0. आणि लास्टचा पॉईंट 4 नंबरचा होगा. इथं काय सांगितलं आहे, पॉझिटिव्हमध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज हायर दॅन प्युअर कॉम्पोनंट. त्याच्याबरोबर ऑपोजिट तरी येणार, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लेस दॅन प्युअर कॉम्पोनंट्स. म्हणजे इथं वेपर प्रेशर इट इज लेस दॅन P1 अँड P2. तर ग्रेटर दॅन आहे, त्याच्याबरोबर अपोजिट तिकडं तुम्ही घेतलं, हा एक डिफरन्स तयार होईल. म्हणजे तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बोर्डला विचारलं जाईल, डिस्टिंग्विश बिटवीन फॉर नॉन आयडियल सोल्युशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन. तर हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. आता याची खाली एक्झाम्पल बी तुम्हाला माहिती पाहिजे. तर पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी एक्झाम्पल आहे CS2 कार्बन डायसल्फाइड. CS2 मीन्स कार्बन डायसल्फाइड प्लस ॲसिटोन. CS2 अँड ॲसिटोन हे एक एक्झाम्पल पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये येईल. आणि इकडे निगेटिव्ह डेव्हिएशनमधलं जे एक्झाम्पल आहे तर फिनॉल अँड ॲनिलीन. फिनॉल अँड ॲनिलीन. तर या प्रमाणात दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. आता याचं तुम्हाला ग्राफसुद्धा विचारले जातील. ग्राफिकली आपण हे रिप्रेझेंट करू शकतो. फॉर नॉन आयडियल सोल्युशन व्हॉट इज पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड व्हॉट इज निगेटिव्ह डेव्हिएशन. तर आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ काढू. तुम्ही रॉल्स लॉमध्ये ग्राफ काढलेला आयडियल सोल्युशन्स, त्याचप्रमाणे इथं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हा वाय ॲक्सिस आहे, दिस इज एक्स ॲक्सिस. वायवरती काय घ्यायचं, वेपर प्रेशर, आणि एक्सवरती मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन ॲट सोल्यूट अँड सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट हे वाय ॲक्सिसवरती घ्यायचं. आता इथं ग्राफचं जे नेचर आहे, समजा इथं x1 ज्यावेळेला 1 असेल त्यावेळेला x2 काय असणार आहे, 0. आणि या एंडला इथं x1ची व्हॅल्यू 1 असेल तर इथं x1 किती असणार आहे, 0 असणार आहे. कारण आपल्याला रूल माहिती आहे, x1 प्लस x2 इक्वल टू 1, दोन्हीची बेरीज 1 असते. मग इथं सुरुवातीला इथं 1 असेल तर इथं लास्टला हा 0, म्हणजे x1 इकडं वाढत गेलेला आहे. आणि इथं x2 0 आहे, तर x2 इथं किती असणार आहे, 1. म्हणजे x2 इकडं लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस आणि x1 हा राईट टू लेफ्ट इन्क्रीजेस. तर आपण दोन जे कॉम्पोनंट आहेत किंवा सोल्यूट आणि सॉल्व्हंट, हे दोन जे कॉम्पोनंट आहेत त्यासाठी पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ कसा येतो बघूया आपण. तर सुरुवातीला तर x2 0 आहे, इकडे एक तुम्ही वाय ॲक्सिस काढा आणि दोन्ही ग्राफ आपण एकाच ह्याच्यावरती दाखवणार. x2 0 आहे, इकडे x2 1 आहे, म्हणजे x2 काय झालं आहे, वाढत गेलेलं आहे. तर x2 वाढत गेला आहे, मग त्याचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन आहे. तुम्ही रॉल्स लॉमध्ये हा ग्राफ काढलेला आहे.
या ठिकाणी पेपर प्रेशर किती असणार आहे P2 0, x2 0, इकडे x1 x2 1 आहे, x2 1 मीन्स पेपर प्रेशर P2. त्यानंतर आता x1 इथं 0 आहे म्हणजे हा 0 पॉईंट घ्यायचा आणि इकडं वाढत गेलेला आहे, तर तो ग्राफ इथून स्टार्ट होईल आणि इथं एंड होईल. This is a straight line. So this is for first component. Here pressure is P1. Here pressure is P2. And for total vapor pressure, this is again also a straight line. So this is total vapor pressure. It is P1 plus P2. हे आयडियल सोल्युशनच्या बाबतीत असं आपण कर्व काढलेलं आहे. आता इथं डेव्हिएशन आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे इथं आपण जर पहिला कॉम्पोनंट घेतला दिस ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तर P1 साठी पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे इथं जे ग्राफ आलेला स्ट्रेट लाईन त्याच्यावरती हा ग्राफ येतो. So this is called as a positive deviation. म्हणजे एवढं वेपर प्रेशर पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे P2 सेकंड कॉम्पोनंट सुद्धा वेपर प्रेशर हे आयडियल सोल्युशन जिथं दाखवलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे इथं डेव्हिएशन आहे आणि टोटल वेपर प्रेशर सुद्धा हे जादा असतं. म्हणजे या ठिकाणी हा ग्राफचं नेचर याप्रमाणे कर्व येतो. सो दिस इज अबाउट पॉझिटिव्ह डेव्हिएशन फॉर नॉन आयडियल सोल्युशन. So this is non-ideal solution. It shows positive deviation. म्हणजे पहिल्यांदा रॉल्ड्स लॉ प्रमाणेच ग्राफ काढायचा, फक्त हा डॉटेड लाईन आपण दाखवलेला आहे आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशनसाठी काय आलं वरती कर्व आलेलं आहे, इथं वरती कर्व आलं. आता दुसरा एक ग्राफ आहे तो निगेटिव्हसाठी याचप्रमाणे कसा काढायचा. हा ग्राफ तुम्हाला काढता आला की दुसरा काय अवघड नाही तर वाय ॲक्सिस x axis is also y axis. याच्यावरती वेपर प्रेशर, x वरती मोल फ्रॅक्शन, सेम व्हॅल्यू घ्या. x1 ची व्हॅल्यू 1, इथं काय येणार 0, इथं x2 0 असणार आहे, इथं x2 काय येणार 1. म्हणजे x2 इकडे इन्क्रीज होत गेलेला आहे फॉर आयडियल सोल्युशन याप्रमाणे करूया आणि x1 इकडे वाढत गेलेलं आहे म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्यानंतर हा टोटल वेपर प्रेशरसाठी पण. सो दिस इज फॉर P1, P2 अँड P. आता निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय होईल, इथं कर्व हा वरती आलेला आहे तर हा खाली बिलो येतो. ही जी डॉटेड लाईन आहे त्याच्या बिलो हा सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कमी होतं. त्यानंतर सॉल्वंटचं सुद्धा वेपर प्रेशर कमी होतं आणि सोल्यूट ऑल्सो हॅविंग लेस वेपर प्रेशर. सो दिस टाइप ऑफ कर्व इट इज कॉल्ड एज निगेटिव्ह डेव्हिएशन. दिस इज फॉर नॉन आयडियल सोल्युशन. सो निगेटिव्हसाठी याप्रमाणे कर्व येईल आणि पॉझिटिव्हसाठी याप्रमाणे कर्व. ते ग्राफसुद्धा तुम्हाला परीक्षेला 1 मार्काला विचारला जाईल. राईट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर पॉझिटिव्ह डेव्हिएशन फॉर नॉन आयडियल सोल्युशन किंवा फॉर निगेटिव्ह डेव्हिएशन फॉर ए नॉन आयडियल सोल्युशन. ग्राफ लक्षात ठेवा, पहिला एक ग्राफ तुम्हाला काढता आला तर त्याच्यावरून तुम्हाला दोन्ही ग्राफ काढता येतील. पॉझिटिव्ह असेल तर कर्ववरती दाखवायचा प्रत्येक स्ट्रेट लाईनसाठी म्हणजे सोल्यूट, सॉल्वंट आणि सोल्युशनसाठी. नॉन आयडियल सोल्युशनमध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन आहे, निगेटिव्ह असेल तर हा कर्व बिलो दाखवा, तिन्ही ग्राफला बिलो कर्व येईल. सो दिस इज अबाउट आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन and positive and negative deviation. Thank you.